श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, फार्मसी, सायन्स, नर्सिंग, BCA आणि ITI आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये 2024-25 करता प्रवेश सुरू. 11वी-12वी नंतर फिजिओथेरपी, GNM नर्सिंग, BCA, डी फार्मसी, B फार्मसी, M फार्मसी आणि 10वी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल 11वी-12वी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि JEE ची तयारी. अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा 940 389 0372, 9860777105. पत्ता SVSS एज्युकेशनल कॅम्पस, बसवेश्वर चौक, कातपूर रोड, लातूर. ते आपल्या सर्वांचे लाडकं नेतृत्व आमचे आधारवाड आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांचं आगमन झालेलं आहे. मी आदरणीय आमदार साहेबांना विनंती करेल की श्री गणेशाचं आणि अखंड हिंदुस्थानचं दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आपण करूया, दीपप्रज्वलन करूया आणि मग आपण परत कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आदरणीय आमदार महेशदादा लांडगे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी दीपप्रज्वलन करावं. टाळ्यांच्या गजरात एकदा स्वागत करूया. आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब, सर्व आदरणीय आमदार साहेबांचे सर्व लातूर आणि औसा मतदारसंघातून आलेले स्नेही मित्रपरिवार, या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात. खरं म्हणजे आज पावसानं आज पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये त्राही केलेलं आहे. मुसळधार पाऊस आज या दोन्ही शहरामध्ये महाराष्ट्राच्या मोठ्या प्रमाणावर होतोय. त्यामुळं आज अनेक जणांनी मला फोनही केला, SMS केला की कार्यक्रम पुढे मागे करावा. आणि आज कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि आयोजक सुद्धा आहेत दादा, पण ते लोकप्रतिनिधी असल्यामुळं या ठिकाणचे घराघरात पाणी गेलं आहे, रस्त्यावर पाणी आहे, अनेकाची वाहनं वाहून गेलेली आहेत. त्या गोंधळामध्ये दादा अडकल्यामुळे त्यांना यायला उशीर होईल. मग आपण आल्यानंतर पूजा करूया. लातूरकरांचा स्नेह मिळावा, कारण समस्त लातूर जिल्हाच माझा असल्यामुळं मी काही अवसा एवढं म्हणणार नाही. या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित आणि ज्यांनी आता मनोगत व्यक्त केल्या ते आमच्या भगिनी उमाताई खापरे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मातंग समाजाला विधान परिषदेवर संधी देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते आमचे लहान बंधू अमितजी गोरखे. मी आवर्जून या निमित्तानं सांगेल की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्याही राजकीय पक्षानं आतापर्यंत विधान परिषदेवर मातंग समाजाचं प्रतिनिधित्व केलं नव्हतं, दिलं नव्हतं. परवाच्या निवडणुका झाल्या, 5 आमदार निवडले गेले. आमच्या पंकजाताई असतील, सदाभाऊ असतील, त्यात अमित पण होते. अमित हे मातंग समाजाचे युवा कार्यकर्ते नेते, त्यामुळे त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो. माझे मित्र सदाशिवजी खाडे या PCMCचे स्टँडिंग कमिटी चेअरमन होते. या भागाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलाताई मोडक, मंचावर उपस्थित आमचे स्नेही मित्र ॲडव्होकेट सुनीलजी माने, अर्जुनराजू धोत्रे सर, माझे पुत्र ॲडव्होकेट परीक्षित पवार. खरं म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम व्हावा म्हणून गेले 15 दिवसापासून मेहनत करतायत, त्याचा खरंच निराशा झाला असणार आहे आज, पण निराशेचं काही कारण नाही. आमचे रविशंकर केंद्रे असतील, विष्णू हलकरे असतील, शुभम पाटील असतील, ऋषिकेश जाधव असतील,
त्यांना सहकार्य करणारी स्थानिक इथले आमचे समोशी आहेत, आमचे अनेक मंडळी या ठिकाणी त्यांना क्लब करून मदत करतायत. या सगळ्यांचं मी मनस्वी अभिनंदन करेल आणि आभारी मानेल. कारण त्यांनी 8-15 दिवसापासून खूप प्रयत्न करतात. आज आपण या भागात आहोत आणि 28 तारखेला आपण हडसरच्या भागामध्ये आहोत. जसं आत्ता बोलताना ॲडव्होकेट सुनील माने साहेबांनी सांगितलं की असे कार्यक्रम वारंवार व्हायला पाहिजे. हे बरोबर आहे की मी 5 वर्षापूर्वी आलो होतो आणि आज 5 वर्षानंतर आलोय, हे खरं आहे. या सभागृहामध्ये 5 वर्षापूर्वी गणेश विसर्जनाच्या दिवशी कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळेस वारंवार येईल असं म्हणलं होतं, तेही खरं आहे. पण मी आलो नाही असं नाही, असा पद्धतीचा मेळावा झाला नाही. मी यायचो, रेस्ट हाऊसला यायचो, अनेकाला भेटायचो. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये 2-3 वेळेस आलेलो आहे. विद्यार्थ्यांना भेटायला जाता येता रेस्ट हाऊसला थांबायचो. पण हे खरं आहे की असा औपचारिक कार्यक्रम व्हायला पाहिजे, ते झाला नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण काय अपेक्षा नसतात त्यांच्या. तुम्ही म्हणल्याला खरं आहे, फक्त तो भेटा वाटतं. आणि काय अडलं नडलं तर फोन माझा चालूच आहे. अनेक जण मला फोन करतातच ना. माझा कनेक्ट नाही असं नाही, हां भेट नाही हे बरोबर आहे, पण तुमचा आमचा कनेक्ट कायम आहे. मला कोणीही फोन केला किंवा SMS केला तर त्याला रिप्लाय असतो. मी फोनवर बोलतो. काय अडलं तर लगेच मी त्यांना रिप्लायही करतो. आता परवाच आपल्या इथलाच औषधाचा एक कार्यकर्ता होता, लातूर औषध नाही, चाकूरचा होता. त्याची मोटरसायकल चोरीला गेली म्हणून मला फोन आला. मी PCMCच्या अधिकाऱ्यांना बोलून त्याची मोटरसायकलची केस घ्यायला लावली वगैरे. म्हणजे जे काय मदत करायची ते आपण करतो. म्हणजे माझा करेक्ट कायम आहे. पण खऱ्या अर्थानं आज अनेक लोक बुके वगैरे घेऊन आलेत मला भेटायला आणि मी घोषणा केली की 5 पर्यंत थांबणार आहे. मी पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन अतिशय शिस्तबद्ध केलेलं होतं, पण पावसानं सगळं डिस्टर्ब करून टाकलं. आपल्याला स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला, आपण सगळे मिळून जेवणार होता थोड्या वेळाने. पण काय नैसर्गिक आपत्तीला आपण काय करू शकत नाही. असाच कार्यक्रम 28ला पण तिकडं आहे. म्हणजे आता फेसबुक लाईव्हवरून जे लोक बघतायत त्यांना माझी विनंती आहे की ठीक आहे, इथं नाही येता आलं तर तुम्ही तिकडे यायला तरी चालेल. कारण 28 तारखेला त्याच सेम वेळेला मी तुम्हाला भेटणारच आहे. आणि समजा अशी परिस्थिती राहिली तर जितके काही आहेत उपलब्ध त्यांच्याशी बोलून बाकी लोकांना फेसबुक लाईव्हवरून बोलायचं आपल्याला आहे साधन. पण संवाद आवश्यक आहे. म्हणून आपल्या संवादामध्ये दादा येतीलच बरं. कोकट साहेब, कोकट कुठे गेले? राहू द्या. कोकाटे सर आपल्यामध्ये अतिशय चांगलं सूत्रसंचलन करत आहेत. आपल्या एका सूत्राला आपल्या दोघांनाही आणि आलेल्याला आणि गेलेल्या नाही एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम अतिशय चांगलं कोकाटे सर करतायत. आणि मला अपेक्षा आहे की ते त्याचा जीव त्या तळमळ करतो की त्यांनी यावं, दादाने यावं म्हणून. ते त्या मार्गात असतील. दादा येतील, पण आपणही समजून घेतलं पाहिजे की आमदारांच्या मागं आता सुनील भाईंनी म्हणल्यासारखं खरं आहे की काय अपेक्षा लोकांनी, म्हणजे काय एक नाही करावं आमदारांना. आणि आता हे तर इथले रस्त्यावरचे ॲक्टिव्ह आमदार आहेत दादा. या भागात ते फार लोकप्रिय आहेत. आणि पाणी गेलं असेल किंवा काय झालं असेल तर दादांनी त्या ठिकाणी यावं किंवा अशी अपेक्षा असणं साहजिक आहे. आलेत का? येऊ द्या. आणि मग म्हणून कोकाटे सर, मी म्हणलं मला कोकाटे सरांचं त्या तळमळ त्यामध्ये त्यांची आहे त्यांना. आणि मला आठवतं आहे की मी दादांना विधानसभेमध्ये जाऊन बोललो आमचा हाऊस चालू असताना. दादा म्हणलं आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे, माझ्या लातूरकरांना मला भेटायचं आहे. आणि तुम्ही मागे मला, आपण अध्यक्ष असताना तुम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष होतात, आपण एक कार्यक्रम केला होता. तर दादाने म्हणले काय काळजी करू नका, कोकाटे आमचा एक आहे, तो सगळं करेल म्हणजे तुम्ही त्याला सांगून देतो मी, काय अडचण नाही. आणि कोकाटे सरांसाठी आपण सगळे टाळ्या वाजून अभिनंदन करूया. त्यांनी अतिशय चांगली मदत आमच्या टीमला केली. फ्लॅक्स लावण्यापासून असेल की सगळी व्यवस्था या ठिकाणी कोकाटे सरांनी आपल्याला करून दिली आहे. म्हणून मी त्यांचेही या निमित्तानं आभार मानतो. आता मला दादा आले तर आपण मग औपचारिक कार्यक्रम हे करूनच मी पुढे भाषणाला सुरुवात करतो. तोपर्यंत असं अनौपचारिकच चळू द्या. आता चालू झाले तर एकदा फेसबुक लाईव्ह चालू आहे, त्यामुळे बंद करता येत नाही बोलणं. म्हणून आपण आता खरं म्हणजे अमितनी माझ्या संदर्भामध्ये बोललंय
ही सगळी व्यवस्था दादाने करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभारही मानतो. आणि दादांचा आशीर्वाद सगळ्यावर असाच राहावा, आमच्या औशेकरावर, लातूरकरावर. ते तुमच्या आशीर्वादासाठी इथं राहत आहे, तसा माझ्यावर आहे, तसं आमच्या सगळ्या सहकार्यावर राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं म्हणजे आमच्या लातूर जिल्ह्यातली दादा लोक आपल्याकडे खूप आहेत. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेल, किमान गेल्या 5 वर्षामध्ये दादांनी माझ्या विनंतीवर 50 लोकांना या ठिकाणी नोकरी दिली आहेत. दादा आमच्याकडे लोक येतात, दादांना सांगा या कंपनीत जागा आहे, या कंपनीत परमनंट करा, या कंपनीत हे करा. आम्ही दादांना त्रास देतो खूप, त्यांच्या पियानंही आम्ही खूप त्रास देतो. आणि बिचारे तेही सहन करतात आणि दादाही आमचं काम करतात. एखादं काम झालं नसेल तर ते पुन्हा करतील अशी अपेक्षा, आणखी राहिले 2-3 कामं, अशी अपेक्षा करायला हरकत नाही ना. दादा सगळ्यांचे आहेत, त्यामुळे दादांच्या माध्यमातून दादा आपलेच आहेत. दादाशी आपण, आपण दादाशी, दादा आपले. त्यामुळे दादा आपण मागच्याही वेळी मला तुम्ही सहकार्य केलं होतं. 5 वर्षानंतर पुन्हा भेटतोय. आमच्या लोकांची इच्छा आहे की दरवर्षी भेटलं पाहिजे. मी तुम्हाला आवर्जून सांगेल, दरवर्षी भेटायचा संकल्प पण केला होता, पण मधल्या काळामध्ये असंच सरकार आमचं यायला जायला ते बसायला 3-4 महिने लागले सुरुवातीला. आणि ते सरकार दुसरं आलं आणि सरकारच्या दुर्दैवी पायानं कोरोना पण आला आणि ते कोरोना 2 वर्ष चालला, त्यामुळे भेटीगाठी झाल्या नाहीत. आणि नंतर मात्र यायचा मी प्रयत्न केला, पण का नाही आलो तेही सांगतो. मला मी माझे 2.5 वर्ष पूर्वीचे वाया गेले. त्यानंतर मला जो विकास या भागाचा करायचा होता, आपल्या भागाचा, त्या विकास करायला मला मागचे 2.5 वर्ष बॅकलॉग भरून काढायचा होता. म्हणून 20-20 मॅच खेळायची होती. म्हणून धावपळ मुंबई लातूर औसा, मुंबई लातूर औसा सोलापूर, असं करत 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 मागच्या 2.5 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा मी प्रयत्न केला. 2,500 कोटी रुपये आपण आपला विधानसभा मतदारसंघात आणले. तुम्हाला मी नक्की सांगेल, तुम्हाला जरी नाही भेटलो असेल, मी तुमच्या आईवडिलांना भेटलोय. मी तुम्हाला भेटलो नसेल, पण तुमच्या गावातल्या भावाला भेटलोय. रामदासला माहिती आहे, रामदास आता आहेत का, बोलून गेले आता. हां, मी तुम्हाला भेटलो नसेल वाडीला येऊन, पण वाडीला मी भावाला तुमच्या नक्की भेटलोय. आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये मी किमान 20-25 वेळा गेलेलो आहे आणि गावातल्या समस्या जाणून तो सोडण्याचा प्रयत्न केला. म्हणून तुमचं माझं नातं हे काय एखाद्या भेटीमुळं कमकुवत व्हावं इतकं तर नाजूक नक्कीच नाही. आणि तुम्ही माझ्या नाराज होण्याचा तुमचा तो अधिकार आहे. तुमचं काही कामच नाही, पण उगं भेटा वाटतं तुम्हाला, असं आहे. म्हणून आज ही एवढी लोक आलेली आहेत आणि अनेकांनी मला फोन केला, आम्हाला पण यायचं आहे, पण पाणी आलंय, कसं करावं, तुम्ही कार्यक्रम पोस्टपोन करा. दादा मी सांगितलं कार्यक्रम होणार आहे, तुम्ही फेसबुकला येऊ बघा, आता सोय झाली आहे. म्हणून मी त्यांना विनंती केली की तुम्ही येऊ नका, त्रास घेऊ नका. कारण देहून मला फोन आला एक, साहेब आम्ही येतोय पण अर्थ नाही. म्हणून तुम्ही येऊ नका, मी फेसबुक लाईव्ह करतोय, लाईव्हवरून तुम्ही बघा. शेवटी संवाद होण्याशी माझ्या भावना तुमच्याशी पोचल्या. मी इथपर्यंत आलो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही इथपर्यंत आलात हे महत्त्वाचं आहे, पण तुम्ही जे आले नाहीत त्यांनी तुम्हा सगळ्यांचं दर्शन आणि माझा संवाद ते फेसबुक लाईव्ह होतोय, हेही मला या निमित्तानं करायचं आहे. मी आमदार झाल्याबरोबर खरं म्हणजे येणं अपेक्षित होतं, पण नाही येऊ शकलो. पण या निमित्तानं आपल्या प्रत्येकाच्या गावात जाऊन हे केलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल तर आता MPSCचा उल्लेख एका विद्यार्थ्यांनी केला होता. MPSCचे विद्यार्थी या भागात आता काय आलेत विद्यार्थी आमचे MPSCचे, पण त्या ठिकाणी तेव्हा तिकडे आहेत बघा हातवर केलेले. मी कुठेही गावात गेलो जिल्ह्यात तरी MPSCचे 5-50 विद्यार्थी माझ्या भावतीभूती येतातच. कारण MPSCच्या बाबतीमध्ये त्या विद्यार्थ्यांचं खरं म्हणजे त्यांना आपण अभ्यास करावं का प्रश्नासाठी सरकारकडे भांडत बसावं, त्या विवंचनेमध्ये ते असतात. परंतु मी त्यांचा आधार बनून पुढे आलो, त्याचा भाऊ म्हणून. मी तुम्ही काहीच काळजी करू नका, तुमचे काय प्रश्न असतील तर मला सांगा, सरकारमध्ये भांडून मी करून घेतो, पण तुम्ही तुमचा अभ्यास करा, करिअर करा. कारण म्हणजे ही मुलं खेडेगावातून मुलं करिअर करायला या ठिकाणी आले. आई वडील शेतकरी आहेत, आई वडिलांनी पोटाचा चिमटा घेऊन तुम्हाला इथं पाठवलेलं आहे काय तर करिअर करा म्हणून. आणि तुमचा वेळ ते करिअर करण्यापेक्षा आंदोलनामध्ये, रस्ता रोको करण्यामध्ये, धरण्यामध्ये, मंत्रालयामध्ये चक्रा मारण्यामध्ये चालला. म्हणून भाई मी म्हणलं की बाबा तुम्ही सोडा, तुम्ही अभ्यास करा. कारण मी MPSCचा अभ्यास इकडे केला आहे. मलाही वाटतं डेप्टी कलेक्टर व्हावं, तहसीलदार व्हावं, पण मी होऊ नाही शकलो. चला माझे भाऊ तर व्हावं लागले, मला ह्याचा आनंद आहे. म्हणून मी तुमच्यासाठी खरं म्हणजे मला एवढं काम आहे आता इतकं लोड आहे माझ्याकडे. माझा आता तुम्ही मेसेज बघितलात तर एक 10,000 मेसेज आलेत. कृषीचे वेगळे आहेत, त्या इंजिनिअरिंगचे वेगळे आहेत, हे करा ते करा. इतका मला बल माझ्याकडे एवढं माझं काम मतदारसंघातलं, तर तुमच्यामुळे एवढं काम वाढलंय.
तरी मी काय बॉदर करत नाही. मी ते शेवटी अपेक्षा तुम्ही कोणाकडून व्यक्त करतात, जो पूर्ण करू शकतो त्याच्याकडून तुम्ही करता, ते गृहीत धरून मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करतोय, काम करतोय, तुमच्यासाठी करत राहणार. काही काळजी करू नका. आता पोरांना अभ्यास करा. तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2 वर्ष लास्ट वर्ष आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेत फेस करायची. ऑब्जेक्टिव्हचं पहिलीच मला वाटतं लास्टच आहे. त्यामुळं तोही तुमचा विषय मिटलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आता परवा EWS2 SCBCचा विषय तोही मिटवला आपण. लाखो विद्यार्थ्यांची काही अडचण भविष्यामध्ये होणार होती, तोही सोडला. पुन्हा पेपर फुटीचा कायदा करायची मागणी आपण केली होती, ती मागणी सरकारनं मान्य केली. त्याच्यानंतर तुमचे क गटाची परीक्षासुद्धा आम्ही MPCनेच घ्यावी असा तुमचा आग्रह होता, तेही आम्ही मान्य केला, तोही आम्ही मार्गी लावलेला आहे. आता परवा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची अडचण झाली होती, त्यांना व्हॅलिडिटीला टाईम मिळत नव्हता, 24 तारीख लास्ट होती. व्हॅलिडिटीसाठी त्यांची मागणी होती की महिन्यावर वाढून द्यावं. आम्ही 6 महिने वाढून दिले विद्यार्थ्यांना. त्यामुळे तुमचा पाठपुरावा मी करायला खंबीर आहे. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही फक्त अभ्यास करा, करिअर करा. तुमच्या आईवडिलाची स्वप्न आहेत, तुमच्या मोठ्या भावाची स्वप्न आहेत, तुमच्या बहिणीचं स्वप्न आहे की माझा भाऊ कलेक्टर व्हावा, माझा भाऊ डेप्टी कलेक्टर व्हावा, माझा भाऊ तहसीलदार व्हावा, माझा भाऊ अधिकारी व्हावा, माझा भाऊ PSI व्हावा. म्हणून आपले घरचे आई वडील असतील, प्रयत्न करा. बिचारे देवाला साकडा घालतात. आई वडील रात्रंदिवस देवाची पूजा करतात. माझं लेकरू पुण्याला गेलंय, MPSC करते, PSI व्हावं, डेप्टी कलेक्टर व्हावं, DYSP व्हावं. तर तुम्ही त्याच्या अपेक्षा पूर्ण करा, तुम्ही अभ्यास करा. हा भाऊ तुमच्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे उभा आहे, काही काळजी करू नका. इतकंच मी तुम्हाला या निमित्तानं खरं सांगणार आहे. आता हे खरं आहे म्हणजे ताकाला जाऊन मुरवलं पडायची काय गरज नाही. मी आज आलोय ते उद्या निवडणूक होणार आहे म्हणूनच आलोय. अधिकार आहे तुमच्यावर माझा, आहे का नाही सांगा. मी तुमच्या गावामध्ये तुमच्या आईवडिलांची सेवा करतो, तुमच्या भावाची सेवा करतो, तुमची शेती सेवा करतो, तुमच्या जनावरांची सुद्धा सेवा करतो. जनावरांना गोटे मी दिले. महाराष्ट्रात पहिला आमदार आहे गोटे देणारा, दुसरा आमदारच नाही कुठला. म्हणजे तुमच्या बैलाची सुद्धा सेवा करतो मी. पोळ्याला तुम्ही यायची गरज नाही, मी करतो सेवा तुमच्या बैलाची सुद्धा. म्हणून तुमच्यावर माझा अधिकार आहे. म्हणून आता उद्या मला जेवढी माहिती मिळाली आहे 25 ते 27 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. म्हणजे निवडणूक अगदी जवळ आली आहे, अगदीच. म्हणून मी तुझ्या भेटीला आलोय. मी काही खोटं बोलणार नाही. पण सुनील भाईंनी केलेली सूचना मला मान्य आहे. ते मोठ्या भावाप्रमाणे आहेत. त्यांनी सांगितलं की अभिमन्यूजी आपल्याला दरवर्षी यावं लागेल. बाई आपण दरवर्षी यांच्या भेटीला येऊ, दरवर्षी, भले काय काम असू नसतो. यांच्यासोबत येऊन याला स्नेहभोजन करून जाऊ. म्हणजे बाबा आमदार टचमध्ये आहे आमचं असं वाटतंय. आणि असंही आतापर्यंत कोण होतं का? मीच आहे. माझ्याकडून जास्त अपेक्षा. म्हणून तुमच्या सूचनेचं मी स्वागत करतो. आणि तुम्हाला मी नक्की सांगतो की आपण यानंतर मात्र आपण वेळोवेळी भेटत राहू. मला अपेक्षा आहे की मागच्या वेळी आपण सगळ्यांनी मला स्वतः गावात येऊन मतदान केलं आणि मला जितकी काय लीड मिळाली त्या लीडमध्ये मोठा वाटा आवशेकरांचा, पुण्यातल्या लोकांचा आहे. पण आता तसं नाही. मी सांगतो मागच्या वेळी तर मी नवीन होतो, पहिली निवडणूक होती, 28,000च्या लीडनं तुम्ही मला निवडून आणलं, बरोबर आहे. तुमच्या तशा अपेक्षा वाढल्या माझ्याकडनं की अभिमन्यू पवारने MPSC पण करावं, शेतीही बघावी, बैलही बघावे, पूर आला काही मदत करावी, विद्यार्थ्यांना मदत करावी, ऍडमिशन करून द्यावे, पुण्यातले असतील, हॉस्टेलचे असतील. गाडी पकडली की मलाच फोन करता. जेवढ्या काय अपेक्षा तुमच्या वाढल्यात, माझ्याही अपेक्षा तुमच्याकडून वाढल्या जातात. मागच्या वेळी तुम्हाला 28,000 निवडून दिलं का नाही? आता मी एवढं काम केलंय. मी 24 तास उपलब्ध आहे लोकांना. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अनेकांनी अनुभव घेतलेला आहे. मी कायम लोकांच्या संपर्कामध्ये आहे, कायम रस्त्यावर आहे, कायम फिरतीवर आहे. रोज 300 किलोमीटर ॲव्हरेज फिरतो मी. मला 2 गाड्या बदलाव्या लागल्या. माझे PA ड्रायव्हर आजारी पडतात, मी दुसरे घेतो लगेच चालू, माझं काम चालू, मी आजारी पडत नाही, थकून. पण मी तुमच्या सेवेत कायम आहे. मी एवढं काम करतो, एवढा निधी आणला. तुम्ही कुणीही उठा इथलं बसलेला मतदारसंघातलं आणि उठून उभारून सांगा तुमच्या गावामध्ये गेल्या 100 वर्षामध्ये जेवढे पैसे आणले तेवढे पैसे मी दिलेले आहेत. मी काय घरून आणून दिले नाही, सरकारचीच आहेत. पण सरकार आल्यानंतर स्पीड किती वाढली. आपल्याला देवेंद्रजीचा आशीर्वाद आहे, मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, दादांचा आशीर्वाद आहे आणि दादासारखे पैलवान माझ्या पाठीमागे आहेत. त्यामुळे दादा मी माझ्या मतदारसंघामध्ये आता 2.5 आकडा तर 6 महिन्यापूर्वीच आहे.
त्यानंतर वाढला आहे. मी तर म्हणतो 2700-2800 कोटी रुपयाचा निधी आपण औसा विधानसभा मतदारसंघासाठी आणला. मी आता जे चालू आहे माझं गणित, माझी टीम आहे ती कुठल्या हेडला किती निधी आला हे निधी सगळं चालू आहे. ते साधारण आकडा अजून आचारसंहिता लागेपर्यंत मी तुम्हाला गॅरंटी देतो, आचारसंहितेची घोषणा होईपर्यंत औसा विधानसभा मतदारसंघाला 3000 कोटीचा आकडा गाठेल. तुम्हाला मी असा विश्वास करतो. इतका निधी आलेला आहे कुठल्याही गावात. ते बालाजी आला आमचा औंढ्याचा, बघा उठ रे बालाजी, तो माझा मित्र आहे म्हणून तुला अर्धवर बोलतो, राग येऊ नको. बालाजी आमचा कार्यकर्ता, तो सरपंच आहे गावचा. बालाजी किती आला आकडा तुझ्या गावला? बघा 5 कोटी रुपये. जर 6.5 कोटी का गावला गेले विचार करा. बसा, त्या गावाला 6.5 कोटी गेले ह्या 2.5-3 वर्षामध्ये. 100 वर्षामध्ये एवढे पैसे आले का 6.5 कोटी? विचारा. मागच्या 2 लाख 3 लाख यायचे गावात तर ते बी, आणि ती 2 लाख आली तरी त्याला त्या आमदाराला बोलवून बकर कापावं लागायचं. पार्टी करावी लागायची. तुमचा आमदार माळकरी आहे, महिन्याची 15 एकादशी करणारा आमदार आहे. 4 लोक तुटले माझ्यापासून पीत नाही खात नाही म्हणून. म्हणलं बाबा जावा आता, मला काय होत नाही. मी असे धंदे करत नाही. कुठल्याही गावात जावा तुम्ही, भरघोस निधी, तरी आणखी नाराजी आहेस का? एवढा रस्ता राहिलाय म्हणते, त्याची नाराजी एवढी देऊन मी त्यांना खुश नाही. विचारा त्याला अजून परवा आलता माझ्याकडे, साहेब आणखी 20 लाख द्या म्हणून. 6.5 कोटी देऊन पण खुश नाही. पण मी म्हणतो की बाबा त्याची साहजिक आहे, आता येऊ द्या म्हणायचं कामच आहे ना. तरी मी बालाजीराव तुम्हाला आणखीन आचारसंहितेच्या अगोदर तुम्हाला 10-20 लाख तर नक्की देतो, काय काळजी करू नका. अशा पद्धतीनं काम करण्याची आमची पद्धत आहे. मी कधी जात धर्म पंथ पक्ष गट तट बघितला नाही. आजही माझ्या दारामध्ये जो कोणी त्याचं काम करायचा प्रयत्न करतो. शेवटी मला काय, माननीय मुख्यमंत्री काय, दोन्ही उपमुख्यमंत्री तेवढेच जवळचे आहेत. त्यामुळे मी सांगितलं की ईश्वरी कृपा माझ्यावर आहे, कोणी नाही म्हणत नाही, आणि ते काम होऊन जातंय. आणि मला काय माझ्या घरी जायचं का? समजा माझ्या फोन एखाद्याचं कल्याण होणार असेल तर माझ्या बाबाचं काय चाललं द्यायला, मी हा विचार करतो. आणि मी हाही विचार करतो, मला अनेक जण माझे आरोप करतात, माझ्या जवळचे आहे तिथं ओमजी आलेत, हे सगळे म्हणतात की साहेब तुम्ही विरोधकाची कामं करता. माझा स्वभाव आहे, मला ते शिकवण आहे. मी स्वयंसेवक कार्यकर्ता आहे. आपल्याकडे अपेक्षा आल्यानंतर आपण अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. ते भलं होईल ना तर न होईल. महाभारतामध्ये कोणाला काय आवडतंय, कोणाला काय आवडतंय, कोणाला अर्जुन आवडतो, कोणाला कृष्ण आवडतो, कोणाला कोणते आवडते, कोणाला काय धृतराष्ट्र आवडतो, कोणाला दुर्योधन पण आवडतो काय लोकांना. मला मात्र कर्ण आवडतो. कर्णासारखा उदार तर मी नक्कीच नाही, त्याच्या नकाशी बरोबरी करू शकत नाही. आता औसा शहरामध्ये अनेक इथं आहेत लोक, बघा पूर्ण मतदारसंघ कसा बदलतोय. तुम्ही आता शहरामध्ये जाऊन बघाल. आता ज्यांनी शहरानंतर, आता समजा आज औषधामध्ये तुम्ही 1 वर्षाने गेला असाल धनुभाऊ, बरोबर आहे का, तर तुम्हाला औषध आलं कुठं आलं वाटेल, इतका बदल होतोय औषधामध्ये. रस्ते मोठे होत आहेत, अतिक्रमण निघालेत, स्वच्छता होते आहे. आता 3 झील होत आहेत व्यवस्थित, आपण ते डेव्हलप करतोय. औषधामध्ये जर काय कमी असेल तर मला खरं आश्चर्य वाटतं. औसा एकमेव शहर असं आहे महाराष्ट्रामध्ये की ज्या शहरामध्ये कुठल्याच महापुरुषाचा पुतळा नाही. काय भानगड आहे मला कळायचं नाही आतापर्यंत. मी घोषणा केली आहे, मी संकल्प केला आहे, येणाऱ्या काळामध्ये एक मोठं पार्क डेव्हलप, स्टॅच्यू पार्क डेव्हलप करायचं आहे. आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असताना काही उद्योजकांचे संबंध आलेले आहेत, उद्योजक माझ्या संपर्कात आहेत. आणि त्या उद्योजकांना मी आग्रह करेल आणि औसा MIDC मध्ये प्लॅन टाकायला लावेल, एवढे आश्वासन तुम्हाला मी या निमित्ताने देतो. आणि त्या बेलकुंडी MIDCला आज जिल्ह्यामध्ये लातूरची MIDC मोठी आहे, त्यानंतर फक्त औसाचा आहे. आता मी आमदार झाल्यानंतर लातूरच्या व्यापाऱ्यांना विनंती केली, उद्योजकांना, आणि औषधाला याची विनंती केली. औसा MIDC फुल भरलेली आहे.
1 इंच जागा शिल्लक नाही आता. किरायाने घेतले, भटेने कसं कसं घेतले करारावर घेतले. आता 250 हेक्टर MIDC मंजूर केली आहे. आणि ते 250 हेक्टर मला आतापर्यंत ज्यांनी फोन केला आहे, 7-8 लोकांनी तर असा फोन केला की ते भरून जाईल. लँड ॲक्विजिशन झालं की मी तुम्हाला गॅरंटी देतो 3 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये आपली MIDC फुल भरून जाईल. बेलकुंडी सुद्धा लगेच 250 हेक्टर दुसरी घेऊ, आणखी जागा भरपूर आहे, ती आपण डेव्हलप करू. येणाऱ्या 10 वर्षामध्ये 500 हेक्टरवर MIDC करतोय. 500 हेक्टरवर औषधामध्ये संपूर्ण बेलकुंड परिसराचा कायापालट करून टाकू त्या परिसराचा. आणि मला खात्री आहे लातूरला येणारे उद्योजक लातूर शहराऐवजी औषधाला येतील. का तर पाण्याची गॅरंटी आहे. बाजूला बाकडीचं धरण आहे, 3 MLD पाणी आपण राखीव ठेवतो MIDC साठी, म्हणजे गॅरंटी पाणी आलं. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव हा रेल्वे ट्रॅक होतोय, म्हणजे बेलकुंडवरून 25 किलोमीटर तुळजापूर आहे. म्हणजे त्यांना वाहतुकीला, ट्रान्सपोर्टिंगला MIDC उद्योजकांना तुळजापूरचं स्टेशन जवळ पडतं. आणि बेलकुंड हायवेवर आहे, म्हणजे MIDC कुठे मोजली नाहीये. मी जिथं उभारलोय हा प्लॉट आहे MIDCचा, तुम्ही जिथे बसलाय तर हायवे आहे. इतक्या रोड लगत हायवे MIDC झालेली आहे. उद्योजक तिकडे येतील जास्त. इतकंच नाही तर येणाऱ्या काळामध्ये लातूर, औसा, गुलबर्गा ही ट्रेन चालू करणार आहे. त्यामुळं उद्योजकांना माझ्याकडे, आपल्या तालुक्यात येणाऱ्या उद्योजकांना तुळजापूरचं स्टेशन आहे, औसाचं स्टेशन होणार आहे, समोर हायवे होणार आहे. मला खात्री आहे की आमची MIDC डेव्हलप होईल. इतकंच नाही तर आता अंतिम टप्प्यात काम आहे, वर्क ऑर्डर स्टेजला, म्हणजे टेंडर स्टेजला आता लवकरच काम येईल. बेलकुंड असेल, तावशीताड असेल, सोनचिंचोली असेल, माळकोणजी असेल, हिप्परगा असेल, ही जी 15-16 गावं आहेत ना, ही गावं आज संपूर्ण ड्राय गावं आहेत. पण आता आपण प्लॅन केला आहे, एक लिफ्ट इरिगेशनचे प्लॅन अंतिम टप्प्यात आहे. बेलकुंडसह 13 गावांना 100% पाणी, इरिगेशनला आणि प्यायला सुद्धा, शेतीला सुद्धा. माकडीच्या धरणाचं पाणी लिफ्ट करून बेलकुंडला आणतोय आणि बेलकुंडच्या उतून या सगळ्या 14-15 गावाला पाणी देणार आहे आपण, 100% पाणी. मग आतापर्यंत आमदार होऊन गेले, का नाही डोक्यामध्ये आलं? त्या भागाच्या जीवावर तुम्ही आमदार होता, त्या भागासाठी तुम्ही काय केलं हा माझा सवाल आहे. का डोक्यात नाही आलं? आज लाभ कोण घेतोय माकडी धरणाचा? खरं म्हणजे धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. आमच्या तालुक्यात धरण आहे आणि लाभ फक्त 3च गावाला, आमच्या मोस्टली 3 गावापैकी 50% शेतकऱ्यांना, 3 गावातल्या मातोळा, आशिव, लोटा संपलं. तिथले पण 50% सगळ्याला नाही येते, पण तो पण लाभ थोड्या शेतकऱ्यांना आहे. उशाला धरण असून उपयोग काय? मग आतापर्यंतच्या आमदारांनी का प्रयत्न नाही केला हा बेलकुंडच्या परिसराला पाणी द्यायचा? हा माझा सवाल आहे. आपण ते प्रयत्न करतोय. तावरदा धरण आहे आमच्याकडे. त्या तावरदा धरणामध्ये आजपर्यंत 42 वर्षामध्ये एकदाही पाणी 100% आलं नाही. म्हणजे तावरदा धरण एकदाही 100% कॅपॅसिटीनं भरलं नाही 42 वर्षामध्ये. 50%, 60%, 70% भरलं असेल, 2 वेळा 90% भरले, पण 100% एकदाही भरलं नाही. त्या धरणाला कायम तुटवडा पाण्याचा. त्या धरणामध्ये पाणी आणण्यासाठी आतापर्यंत कुणी काय प्रयत्न केला नाही. मी प्रयत्न करतोय. मांजरा धरणावर जे डॅम आहे, जो आपला बंधारा आहे, कारसा पोरेगाव बॅरेज, त्या बॅरेजचं वाहून जाणारं पाणी जे पूर्ण पाणी कर्नाटकला वाहून जातं, त्याच्या पाण्याचा काही उपयोग नाही. पूर्ण कर्नाटक राज्यामध्ये पाणी जातं. ते पाणी पूर्ण वळवून आपण या तावरजामध्ये अंकुली मार्गे तावरजाला आणतोय. तावरजा भरून जाईल, तो प्रयत्न आपण करतो. अरे मांजराला बॅरेज आहे, तेरणाला बॅरेज आहे, तावरजाला बॅरेज का नाही? कारण तावरजाला कोणी वालीच नव्हता. तयार आहे, 5 बॅरेज बांधतोय, 5 बॅरेज. तावरजावर आता 5 बॅरेज होणार आहेत. वर्कआउटर झाली आता त्याची. का नाही प्रयत्न केला आतापर्यंत? आमदारकी फक्त भूगोलच ठेवली का? आमदारकी ही जनतेच्या सेवेसाठी असते. आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि जनतेची सेवा करण्यामध्ये मी कचराई कधी केली नाही आणि करणारही नाही. तुम्हाला या निमित्तानं मी आवर्जून सांगतो. अनेक विषय बोलता येतील. खरं म्हणजे मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. मी आयुष्यामध्ये कधीच कोणावर टीका टिप्पणी केली नाही, कधीच नाही, करणारही नाही. मी जे बोलतो ते विकासावर बोलतो. काय केलंय, काय करणार आहे, एवढंच. मी हे केलेलं आहे. आता पुस्तिकच काढतोय मी. आता जाहीरनामा काढत असताना मी
प्रत्येक गावाला काय दिलं एवढं सांगणार आहे. कॉमन जाहीरनामा नाही. प्रत्येक गावामध्ये याकतपूरमध्ये काय दिलं, कनेरीला काय दिलं, जयनगरला काय दिलं, औंड्याला काय दिलं, सिरशीला काय दिलं, सगळ्या गावाला काय काय दिलंय. कारण आपण एकही गाव असं नाही की त्या गावाला काय दिलं नाही. प्रत्येक गावाला काय ना काय दिलेलं आहे. कुठलंही गाव वंचित नाही ठेवलं आपण. म्हणून सगळ्या गावाचा समांतर विकास करण्याचा प्रयत्न तुमचा आमदार म्हणून या निमित्तानं केला. आज औशामध्ये शिक्षणाची सोयी उभा केल्या. सामान्य लेकराला वाटते, कुटुंबाला वाटते की माझं लेकरू इंग्रजी शाळेत शिकलं पाहिजे. आज ती अवस्था आहे. पूर्ण नरेटिव्ह तसा झालेला आहे. मजूर करणाऱ्याला मजुराला असं वाटतंय, दोघा नवरा बायकोंना, की माझं एकच लेकरू आहे, ते इंग्रजीला शिकलं पाहिजे इंग्रजी शाळेमध्ये. पण उपलब्धता नाही शाळेची चांगली. म्हणून औशाला पोद्दार स्कूल आणलेलं आहे. आता पोद्दार स्कूल औशाला झालं, चालू झालं या वर्षीपासून, केवळ या सोयीसाठी. आणि जिल्हा परिषद शाळा डेव्हलप करतोय आपण. माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला काय CSR मिळतो आणि त्या CSRच्या माध्यमातून आपण 3 शाळा डेव्हलप करतोय. आज बेलकुंड बोरफळची शाळा आहे, लांबजण्याची शाळा आहे आणि कासार शिशी. या 3 शाळांमध्ये 50 ते 60 लाख रुपये खर्च करून अद्ययावत शिक्षण व्यवस्था आपण निर्माण करायचा प्रयत्न करतोय. शाळा खाजगी नाही, शाळा जिल्हा परिषदची आहे. पण या सुद्धा शाळांमध्ये चांगलं शिक्षण मिळावं म्हणून आपण CSR आणून, मी त्यात पडणार नाही. पण मी आमदार झाल्याबरोबर मान्य नितीनजीकडे दिल्लीला गेलो आणि दिल्लीला बसून अधिकाऱ्याची बैठक घेतली आणि बैठक घेऊन सांगितलं, मी स्वतः सांगितलं नितीनजी समोर अधिकाऱ्यांना की तुमच्यावर मी सदोष मनोविश्वासाचा गुन्हा दाखल करणार आहे. 32 लोकांनी आपले प्राण गमावले, या जबाबदार कोण? नितीनजींनी सुद्धा सिरियसली सांगितलं. पुन्हा अधिकाऱ्यांना सूचना केली. पहिला कॉन्ट्रॅक्टर मी कॅन्सल केला, तो हैदराबादचा रेड्डी होता. आणि दुसरा कॉन्ट्रॅक्टर नेमून तो रोड आज कसा झालाय बघा. 8 मिनिटांमध्ये तुम्ही लातूरून औशाला लातूर जाता. काम केलं पाहिजे, आडवाडवी न करता. तुम्हाला मी गॅरंटी देतो. मी शाहू कॉलेजला विनंती केली आहे, दयानंद कॉलेजला विनंती केली आहे. तुम्हाला सांगतो, लातूरची बाजार समिती आपल्या ताब्यातच आहे. 4 दिवस मार्केट बंद ठेवावं लागलं. का? खरेदीला जागाच नाही राहिली माल ठेवायला. माल डिस्बर्स केल्यानंतर पुन्हा खरेदी चालू केली. लातूरचे 5-6 मोठे मोठे खरेदीदार औशाला आलेत, अजून येत आहेत, जागा मागतायत. आपण जागा वाढीव करतोय आता. त्यामुळे औसा सर्वार्थाने डेव्हलप होत आहे, सगळीकडून डेव्हलप होत आहे पूर्णपणे. आणखीन एक महत्त्वाचा विषय तुमच्याशी निगडीत असलेला, शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय. किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना जो 15 वर्ष बंद होता, तो कारखाना आपण चालू केला. 70,000चा गाळा ह्या वर्षी ट्रायल केलं. आणि मी सांगेल तुम्हाला, मोठे मोठे कारखानदारांनी अजून पैसे दिले नाहीत. आपण शेतकऱ्याचा 1 रुपया ठेवला नाही. आपण कर्ज काढलं पण पैसे देऊन टाकले. एकाही शेतकऱ्याचा 1ही रुपया आपल्या किल्लारीचा देणे राहिला नाही. आता बाकी त्यांनी कर्मचारीचे आहेत, जुन्या कर्मचारीचे आहेत, ते देऊ हळूहळू सावकाश. त्यांच्या बी विचारायचा अधिकार आहे, तो त्यांना द्यायला पाहिजे. पण किल्लारी कारखाना जो बंद होता, बीबी ठोंबरे साहेब आले होते एक दिवशी रोलिंग पूजनला. ठोंबरे साहेबांनी सांगितलं की बंद पडलेला कारखाना सहकारामध्ये चालवणारा महाराष्ट्रामधला हा पहिला कारखाना आहे. मला त्यांनी हेही सांगितलं की यापूर्वी मी या कारखान्यामध्ये आलो होतो आणि मी सांगितलं होतं की कारखाना भंगारला काढून टाका, कारखाना चालू शकत नाही. म्हणून व्यावसायिक मंडळाने सुद्धा हा कारखाना विका किंवा दुसऱ्याला चालवायला द्या असं लिहून दिलेलं आहे सरकारला. पण तो कारखाना आपण चालू केला, याचा आनंदही मला आहे. शेतकऱ्याचे देणे पण आपण दिले. पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगेल काय होतं. वैभव किल्लारीला काळी वैभव होतं. किल्लारी पूर्ण गजबजलेलं होतं. मार्केट पूर्ण फुललेलं होतं. औषधापेक्षा किल्लारी मोठं वाटत होतं. खरं का नाही सांगा मला. सर भोसले सर, तुम्ही किल्लारीचे आहात. काय होतं 20 वर्षापूर्वी वैभव किल्लारीचं? ते पुनर्वैभव आणून दाखवतो. मला तुम्ही साथ द्या. आज आपण करतोय मोठे डिझाईन, माझा प्लॅन तयार आहे शॉपिंग कॉम्प्लेक्सचा. ते डिस्प्ले करणार आहे आता महिनाभराच्या आत. एक मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स. किल्लारीची जमीन एवढी मोठी आहे. सोलार सिस्टम उभा करणार आहे. आता एक्सपान्सची तयारी चालू आहे आमची. आज आपले 1250चा कारखाना आहे. 2.5 करतोय आपण. सरकारचं पूर्ण सपोर्ट आहे आपल्याला. पूर्ण दोन्ही DCM साहेब, मुख्यमंत्र्यांची पूर्ण ताकद आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 1250चा कारखाना 2.5 करतोय. कोजन करतोय, डिस्लरी करणार आहे 3-4 वर्षामध्ये. संपूर्ण किल्लारीला पुनर्वैभव नाही, हा विकासाचा बॅकलॉग भरून काढू किल्लारीचा, एवढं तुम्हाला गॅरंटी देतो. तुम्ही फक्त साथ द्या. अनेक गोष्टी आपल्याला
सांगण्यासारखे आहेत. आता मला सकाळी मेसेज आला आहे की साहेब एअरपोर्ट चालू करा. एअरपोर्टसुद्धा आज बैठक आहे त्याची. आज काय झालं आहे, लातूरसारखी काही एअरपोर्ट आहेत हे रिलायन्सच्या ताब्यात आहेत 99 वर्षाच्या करारात, आणि ते काय सोडायला तयार नाही. म्हणून आता आपण आज बैठक आहे ती, आज त्याचा अंतिम निर्णय होऊन जाईल. लातूरसह 5 एअरपोर्ट आपण काढून घेतोय रिलायन्सकडून, आणि तो MADC महाराष्ट्र एअरपोर्ट अथॉरिटी डेव्हलपमेंटला आपण देतोय. तेही लवकर चालू होईल. आता मला आज सकाळी मेसेज आला, अपेक्षा बघा ना कशा आहेत लोकांच्या. इंटरसिटी चालू करा, पुणे इंटरसिटी ऑलरेडी आहे, ते वंदे भारत चालू करा. इंटरसिटी आपण चालू केली, पुणे लातूर इंटरसिटी आहे ना. आता तुम्ही बसता येता. त्यावेळेस खरं म्हणजे पियुष गोयल साहेब असताना मी खूप फॉलोअप घेतला. नंतर अश्विनी वैष्णवजी आले, त्यांच्याकडे फॉलोअप घेतला, आणि दानवे दादाने ते काम करून दिलं. आज पुणे इंटरसिटी लातूर चालू झाली. आता तुमची मागणी जी आहे वंदे भारत, ती वंदे भारत सुद्धा लवकरात लवकर चालू होईल, तुम्हाला असं नक्की सांगतो. तुमच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा तुम्हाला फोनवर संपर्क करता, मेसेज करता, सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम या निमित्ताने मी करणार आहे. खरं म्हणजे कोरोना काळासारखा काळ पुन्हा येऊच नये. कोरोना काळामध्ये आपण खूप सण केला. दादांनी आम्हाला खूप मदत केली कोरोना काळामध्ये, आमच्या आवश्यकांना लातूरकरांना सांभाळायला. मग कोरोना काळामध्ये तुम्हाला आठवत असेल कोणी कोणी या ठिकाणी फोन केला, साहेब इथं डबा पोचत नाही, तुम्हाला डबे पोचवायची व्यवस्था केली. औषध पोचत नाही, औषध द्यायची व्यवस्था केली. कोरोना काळामध्ये इतकं काम केलं आपण, तिथं पुस्तकच काढलंय मी. आता तुम्हाला पुस्तक देणार आहे कोरोना काळामध्ये. एक उदाहरण सांगतो. हिमाचल प्रदेशचा मला फोन आला. एक आपला व्यापारी आहे, हिमाचलला गेला, तरुण व्यापारी, वय वर्ष अगदी 28-27चा मुलगा. तो हिमाचलला गेला होता आणि तिथं अडकून पडला. हिमाचलमध्येच व्यापाराच्या निमित्तानं नेहमी जाणं येणार. तो आहे हिंगणघाटचा, यवतमाळमध्ये. आणि त्याने मला फोन केला की साहेब सगळे प्रयत्न करून थकलो, मला कोणीतरी सांगितलं की अभिमन्यू पवारकडे फोन करा, तुमचं काम होईल. मोठ्या अपेक्षेनं फोन केला. फार जिगरीचं होतं. त्यांना सांगितलं, साहेब रडत होता अक्षरशः, माझी बायको डिलिव्हरीला आली आहे साहेब, मी अडकून पडलोय. माझे आईवडील वृद्ध आहेत, 80 वर्ष वडिलाचं वय आहे, 75 वर्ष आईचं वय आहे. आईवडील स्वतःच नीट करू शकत नाहीत. माझे आईवडील माझ्या बायकोची काय प्रसूती करणार आहेत, आणि माझ्या बायकोचे आईवडील 200 किलोमीटर लांबी आहेत, त्यांना पण यायला बंदी आहे कारण लॉकडाऊन झालेलं आहे. मी करू कसं म्हणून असं ढसढसा तो रडत होता. मग मी CM ऑफिसला फोन केला तिथल्या, कारण मी मुख्यमंत्र्याकडे काम केल्यामुळं देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या PA नंबर माझ्याकडे आहेत. मी तिथल्या मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांना फोन करून विनंती केली की साहेब एक्सेप्शनल केस म्हणून एवढं आम्हाला परवानगी द्या. त्या तरुणाला अशी केस आहे, असा मिट आहे, त्याला परवानगी मिळेल. त्याला फोन केला CM ऑफिसवरून, पास घेऊन जा म्हणून. त्यांनी पास घेतला आणि तो 1600 किलोमीटरचा प्रवास करत करत आपला गाव गाठला. आणि त्यानं आज सुखात आहे. मला तो रोज फोन करतो, म्हणजे नेहमी मला फोन करत होतो, साहेब तुमच्यामुळे माझी बायको वाचली, मला मुलगी झाली, वगैरे वगैरे. अनेक उदाहरण देता येतील, असे अनेक उदाहरण आहेत. मी त्या पुस्तकात लिहिलेले आहेत. मी ते काय काय काम केलं लिहून ठेवलेलं आहे. आणि नुसतं लिहून ठेवलं असं बकवास नाही. तो दिवस, तो तारीख, वेळ, वार, आणि ज्याचा लाभ आहे त्याचा लाभ नंबर, फोन नंबर सहित माझ्या पुस्तकामध्ये सगळं उल्लेख केलेला आहे मी. कारण माणूस विसरतो, आपणही विसरतो. आता एवढे कामं केलेत, विसरून गेलो कामं. त्यामुळं ते पुस्तकही तुमच्या सेवेत मी लवकरच या निमित्तानं आणणार आहे. मला अजून एक घटना आठवते. गोव्याला 2 बहिणी गेल्या होत्या, तेही अडकले होते गोव्यामध्ये. पण त्यावेळेस कोल्हापूरला SP आमचे मित्र होते, त्यांना रत्नागिरीला, त्यांना सांगून त्यांची सुटका त्या निमित्तानं त्यावेळेस केली. आपल्याकडे येलालेने ओळखतात, द्राक्ष बागायतदार, यांना माहिती आहे येलाले. माझ्याकडे ते आले होते कोरोना काळामध्ये. द्राक्ष तर फुल आलेले त्यावेळेस. द्राक्ष न्यायचे कसे, एक्सपोर्टचं त्यांचं ठरलं होतं, पण सांगलीपर्यंत द्राक्ष न्यायचे होते. ते माझ्याकडे आग्रहाने 10-20 लोक आले होते माझ्याकडे, द्राक्ष संघटना, किल्लारीचे पण लोक होते त्यामध्ये. साहेब काही करा, आम्हाला एवढी परवानगी द्या, तर आमचं काहीच खरं नाही. मी त्यावेळेसचे कलेक्टर आपले होते, आपल्या कलेक्टरला फोन केला, जी श्रीकांत होते. सांगलीच्या कलेक्टरला फोन केला, ट्रान्झिट तेवढा परवाना काढून दिला. त्याने म्हणले की हे आमचा परवाना लावा आणि गाडी घेऊन जावा. पुन्हा प्रश्न आला मजुराचा. हो, द्राक्ष आम्ही न्यायला परवानगी मिळाली, मजूर कशी न्यायची. पुन्हा बुधड्याला काय मजूर राहतात, काय काय गाव असं मजूर राहतात, त्या मजुराला परवानगी मिळून दिली. इतकी सेवा आपण शेतकरी त्या काळात केली. त्यामुळे पूर्ण द्राक्ष त्यांची त्या काळात सो एक्सपोर्ट झाले. हे मला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगावं वाटतं. खूप काही गोष्टी. आता माझा मुलगा इथं आहे, त्याच कोरोना काळामध्ये पहिल्याच टप्प्यात मला कोरोना झाला. तुम्हाला आठवतंय का कोरोनाचा काळ कसला गंभीर होता. कोरोना झाला म्हणलं की सगळे 5-5, 10-10 फूट म्हणजे लांब लांब सगळे एकमेकाच्या.
भाकरी सुद्धा देताना असे आमची बायको सुद्धा त्रास देताना असे सरकून द्यायचे आम्हाला. असे परिस्थिती आली होती. कुणावरही ते परिस्थिती येऊ नये. पण आपण लोकांमध्ये राहतो, लोकांमध्ये जातो येतो. कोरोना झाला, मला झाला, माझ्या मुलालाही झाला, आम्ही दोघं एकत्र होतो. पण मी रुबी हॉलला किंवा अपोलोला नाही गेलो. कोरोना झाल्यानंतर मी माझ्या मुलासह लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटल ऍडमिट झालो. सामान्यांना दिलासा दिला. सामान्य लोकांना मी समजून सांगितलं की कोरोना म्हणजे काय जीव घेणं नाहीये. थांबा, मी पण आलोय, कोरोना झालोय मला. मी रोज ट्रीटमेंट तर घेतलीच, सिव्हिलमध्ये ट्रीटमेंट नाही नुसती घेतली, सगळ्यांना धीर देत फिरलो. माझं फेसबुक लाईव्ह तुम्ही अजून उघडून बघा, त्यावेळेस अजून आहे. मी पहिला लोकप्रतिनिधी आहे सिव्हिल ऍडमिट झालेला महाराष्ट्रातला. तेवढंच नाही केलो तर प्लाझ्मा देणारा महाराष्ट्रातला पहिला लोकप्रतिनिधी आहे, पहिला माणूस आहे. लोकप्रतिनिधी जाऊ द्या, माणूस. प्लाझ्मा मी पण दिला, माझ्या मुलाला पण दिला. जनतेच्या सेवेमध्ये राहत असताना नाटक ढोंग नाही करत. खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करणारा तुमचा आमदार आहे, हे तुम्हाला मी या निमित्तानं सांगणार आहे. अनेक विषय सांगता येतील. आता विषय बोलता बोलता शेतरस्त्याचा विषय त्यांनी काढला. नुसते शेतरस्त्यातील नाही, अरे अनेक आमदार मला विचारतात, शेतरस्ता आमच्या गावावर 1 किलोमीटर होईना गेले, तुम्ही 1300 किलोमीटर केले कसे? तुम्हाला आठवतं, आजचे पेपर काढून बघा आपल्या भागातले. परवा सोलापूरची टीम आली होती. आता औसा पॅटर्न महाराष्ट्रात प्रसिद्ध झालाय पूर्णपणे. औसा पॅटर्नच्या नावानं मी पोस्ट पण केली, बघा माझं पेज आवडून बघा. एक पत्र आलं सोलापूरचं आपल्या कलेक्टरला, आणि औसा पॅटर्नचा अभ्यास करायला आमची टीम येते, सहकार्य करा म्हणून. यवतमाळचे येऊन गेले, सोलापूरचे येऊन गेले, वर्धा येऊन गेले, बीडचे येऊन गेले. आपल्या गावाला लोक आता औसा बघायला येऊ लागले आहेत. एक काळ होता बारामतीच्या पवारच्या बारामतीकडे जायचे, आता पवारच्या औषधाकडे बघायला येणार आहेत लोक. काळजी करू नका. शेतरस्ते झाले 1300 किलोमीटरचे. 1 किलोमीटर नाही, 2 किलोमीटर नाही, 1300 किलोमीटर. मी दाव्याला सांगतो, आज 80% काम झालंय आपलं, 20% राहिलंय. माझा मानस होता की लगेच करून टाकावं, पण नीतीला मान्य नसेल, काय लिटिगेशन आहेत, काय कार्य, काय अडचणी आहेत. पण 80% काम झालंय, 20% काम येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू. जनावरांचे गोठे दिले आपण, 2000 गोठे दिले आपल्या मतदारसंघामध्ये. माझा मानस आहे, माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला गोटा मिळाला पाहिजे जनावरांचा. गोटावर फायदा काय होतो? शेतकरी आपले काय बैल बारदाना असेल, काय इकना असतील, काय पास असेल, कुळव असेल, नांगर असेल ते ठेवेल, जाऊन बसेल. आणि दुसरा फायदा, विजेपासून संरक्षण जनावरांचंही आणि शेतकऱ्याचंही होतं. त्यामुळे जनावरांचे गोटे आपण दिले. अजून 1500 गोटे देणार आहे या निवडणुकीच्या अगोदर. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला गोटा मिळेल अशी व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. क्षेत्रात फळबागे दिले आपण. फळबागेला लिमिट होतं, मी लिमिट मोडून टाकलं आपण. आज माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 2500 हेक्टरवर फळबाग लागवड झालेली आहे. 2500 हेक्टरवर फळबाग म्हणजे काय? आपल्या शेतामध्ये आपणच खड्डा खंडायचा, आपणच पुरोप लावायचा, आपण पैसे कमवायचे. फुकट योजना आहे सरकारची. ही योजना आजची नाही आहे, गेल्या अनेक वर्षापासूनची योजना आहे. दिली, फक्त माहिती करून दिली आपण योजनेची. योजना जुनी नाही, योजना जुनीच आहे, नवीन नाही योजना. पण अनेक योजना आपण दिल्या. आज मला सांगायला अभिमान वाटतो, आपल्या मतदारसंघातला बीडीओ दर 3 वर्षाला कंटिन्यू 3रा वर्ष आहे आता, तो पहिलं बक्षीस घेतोय. आज आपण औसा विधानसभा आज महाराष्ट्रात टॉपला आहे, MRGS मध्ये टॉपला, नंबर 1ला. या कामामुळं फळबाग लागवड असेल, रस्ते असतील, सिंचन विहिरी असतील. सिंचन विहिरीचे अधिकार पूर्वी शिवला होते, आपण खाली आणले बीडीओला. आज आपल्या मतदारसंघामध्ये सिंचन विहिरीच विहिरी झालेली आहे. त्यामुळे एकंदर सर्वकष शेतकऱ्याला केंद्रबिंदू म्हणून तुमचा आमदार काम करतोय. दादांना समारोप करायचा आहे. मला बोलायला अजून तासभर बोलायला एवढं मटेरियल माझ्याकडे आहे. खरं म्हणजे माझ्या अगोदर सुद्धा बोलताना ताई बोलल्या, अमित गोरके साहेब बोलले, आपले सतीश सरांनी मनोगत व्यक्त केलं, जिराणी बागवांनी मनोगत व्यक्त केलं, कृष्णा जाधव वाघुलेजी त्यांनी व्यक्त केलं, रामदासनी केलं, आमच्या धोत्रे सरांनी केलं. सगळेजण. मी ग्रामपंचायत कर्मचारी, मी कुठल्याही गावात गेलो कधी दौऱ्याला महाराष्ट्राच्या, सगळ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं काम आपण त्यावेळेस केलेलं आहे. सगळे मला भेटतात. कुठेही गेलो, MPSC 10-20 विद्यार्थी 100% अवधीभोवती असतात. प्रत्येक घटकाला आपण न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तो विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, महिला असतील. महिलाचं तर काम आपल्या मतदारसंघामध्ये खूप मोठं आहे. गटांना आपण खूप सबळ केलेलं आहे. आता सरकारनं ठरवलं महिलांना सक्षम करायचं. मुलगी जन्मली की सुकन्या योजना 18 वर्षे झाली, 18 ते 21 मोफत शिक्षण, 21 ते 65 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आणि 65 ते संपूर्ण आयुष्यभर श्रावणबाळ तर आहे, संजयगांधी तर आहे. म्हणजे संपूर्ण महिलेचं जीवनभर पालन पोषण करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होणार आहे. एवढ्या चांगल्या योजना सरकारच्या माध्यमातून येत आहेत.
या योजना घराघरात पोचल्या पाहिजे, आपण सगळ्यांनी पोचवल्या पाहिजे, आपण सगळ्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. खरं म्हणजे मी खूप बोलत गेलो, अजून बोलत गेलो तर तासभर असा बोलत राहील, पण आणखीन उर्वरित संवाद जो आहे हडपसरच्या 28च्या कार्यक्रमात करूया. या निमित्तानं आता मी दादांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. मी अगोदर सत्कार करू दादाचा, सत्कार घे दादा, सत्कार करू अगोदर, सत्कार करू दादांचा. घेणार आहे बाबा, शाल घे, श्रीफळ घे, मूर्ती घे विठ्ठलाची. या निमित्तानं आपण मान्य दादा सन्मान करूया. आपण सगळेजण वेळ काढलात याबद्दल आपले आभार मानतो. मी माझं वक्तव्य थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.